आता आताचं जे हे आपलं लेक्चर आहे ते खूप क्रुशियल आहे, बिकॉज जसं आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं की सॅम्पल कलेक्शन आणि मॅनेजमेंट हे आपल्या हे एक प्री अनालिटिकल इंडिकेटर आहे, आपलं प्री अनालिटिकल प्रोसेस आहे सॅम्पल कलेक्शनचा. आणि जर तो आपण व्यवस्थितरित्या केलं असेल तरच आपण एन्श्योर करू शकतो की क्वालिटी टेस्ट रिझल्ट आपल्याला मिळतोय, व्हायरल लोडचा असू का CD4चा असू. सो दिस सेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल दी एस्पेशली दी ART लॅब टेक्निशियन्स जे कलेक्शन, प्रोसेसिंग, हँडलिंग, पॅकेजिंग करणार आहेत आणि फायनली एक गुड क्वालिटी सॅम्पल व्हायरल लोड लॅबला पोहोचणार आहे. सो इन दिस सेशन आपण बघणार आहोत की विच आर द प्री सॅम्पल कलेक्शन प्रोसेसेस. स्क्रीन दिसतंय का सगळ्यांना? पाहिजे काय तुमची तयारी झाली पाहिजे, कन्झ्युमेबल्स कुठले रिक्वायर्ड आहेत कलेक्शनसाठी, अलिकोटिंग आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी. त्याच्यानंतर सॅम्पल कलेक्शन, फ्लिबोटॉमी, ऍक्च्युली तो प्रोसेस तुम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रमाणे कसे करणार आहात. मग अलिकोटिंग आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी काय प्रिपरेशन पाहिजे. मग फायनली सॅम्पल ऍक्सेप्टन्स आणि रिजेक्शन क्रायटेरिया काय आहेत. व्हायरल लोड लॅबला जेव्हा तुमचे सॅम्पल्स पोहोचतील तेव्हा कुठले ऍक्सेप्टन्स रिजेक्शन क्रायटेरिया फॉलो होतील. आणि डिस्क्रिपन्सी मॅनेजमेंट, इन केस ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही डिस्क्रिपन्सी आली तर तुमच्या लेवलला ती कशी तुम्हाला मॅनेज करायची आहे. सो हे आपण ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. So I request for the next slide. ओके. सो आता ही जी स्लाइड आहे हा आयडियल प्रोसेस फ्लो आहे राईट फ्रॉम सॅम्पल कलेक्शन. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा पेशंट फर्स्ट टाइम येतो ART सेंटरमध्ये तिकडनं पूर्ण त्याचं कलेक्शन, मॅनेजमेंट आणि फायनली ट्रान्सपोर्टेशन. सो आयडियली काय प्रोसिजर आहे की जेव्हा फर्स्ट टाइम पेशंट ART सेंटरमध्ये व्हिजिट करतोय तेव्हा तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करणार आहात आणि त्याला एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, नॅकोचा जो 17 डिजिट नंबर आहे तो त्याला अलॉट होईल. आणि मग तो त्याच्या ग्रीन बुक व्हाईट कार्ड मध्ये अलॉट होईल आणि तो मेडिकल ऑफिसर पर्यंत पोहोचणार आहे. मेडिकल ऑफिसर त्याचं असेसमेंट करून हे डिसाइड करणार आहे की तो VL टेस्ट साठी पात्र आहे, CD4 टेस्टिंग साठी पात्र आहे, काय त्याला टेस्ट करायचे आहेत. अकॉर्डिंगली हे इन्फॉर्मेशन तो मेडिकल ऑफिसर ग्रीन बुक मध्ये रेकॉर्ड करणार आहेत त्याच्या. हे ग्रीन बुक घेऊन पेशंट जाणार आहे ART लॅब टेक्निशियन कडे. सो ART लॅब टेक्निशियन कडे आल्यावर फर्स्ट शी हॅज टू एन्श्योर की त्याच्याकडे जो पेशंट आलाय त्याचे डिटेल्स मॅच होत आहेत ना, कुठल्या टेस्ट साठी आलाय हे आधी त्यांनी बघायचं आहे आणि अकॉर्डिंगली सॅम्पल कलेक्शन साठी प्रिपरेशन करायचंय. सपोज दोन्ही टेस्ट करायचे आहेत VL आणि CD4, 2 टेस्ट ट्यूब्स ते तयार ठेवतील. अदरवाइज एक टेस्ट ट्यूब तयार राहील जर फक्त CD4 टेस्ट असेल. आणि प्रॉपर जे काय कन्झ्युमेबल्स रिक्वायर्ड आहेत त्याची तयारी होईल. आणि अकॉर्डिंगली ह्याचं सगळं डॉक्युमेंटेशन जे ART मधलं आपलं VL लॅब रजिस्टर आहे त्याच्यात केलं जाईल. ऑल्सो या पिक्चर मध्ये तुम्हाला पावडर फ्री नायट्राइल ग्लव्सचं पिक्चर दिसतंय. सो हे सॅम्पल कलेक्शन मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं हे जे आहे ती मॉलिक्युलर टेस्ट आहे व्हायरल लोड लॅबची. आणि जर तुम्ही पावडर फ्री ग्लव्स नाही वापरले तर आपले पावडर ग्लव्स मधली जी पावडर आहे जर ती कलेक्शनच्या दरम्यान ट्यूब मध्ये गेली तर तुमचं व्हायरल लोड मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. एकदा सॅम्पल कलेक्ट झाल्यावर काय आहे नेक्स्ट स्टेप, सेंट्रिफ्युगेशन. सो ते सुद्धा एक इम्पॉर्टंट स्टेप आहे की प्रॉपर टायमिंग आणि प्रॉपर स्पीड, जे 2000 टू 2500 RPM च्या स्पीडला 10 टू 15 मिनिट्स आपल्याला सॅम्पल सेंट्रिफ्यूज करायचंय. तरच आपण एन्श्योर करू शकतो की आपल्याला ॲडिक्वेट क्लिअर प्लाझ्मा मिळेल, जे आपण एका स्टराईल पॅशर पिपेटनी सेपरेट करू आणि क्रायोवायल्स ज्या आपल्याकडे आहेत ओ रिंग कॅपवाल्या त्याच्यात आपण हा सेपरेटेड प्लाझ्मा अलिकोट करायचा आहे आणि क्रायोवायल बॉक्स मध्ये स्टोअर करायचा आहे. हे स्टोरेज आपण आपलं ट्रान्सपोर्टेशन होईपर्यंत ते सुद्धा नॉट मोर दॅन 5 days. ॲज वी ऑल नो की प्लाझ्मा सॅम्पल्स आपल्याला विदिन 6 hours प्रोसेस करायचे आहेत आणि आपल्या लॅबमध्ये 2 to 8 डिग्री सेल्सिअसला मॅक्झिमम 5 days आपण ठेवू शकतो इन रेफ्रिजरेटर. त्याच्यानंतर जेव्हा आपलं पॅकेजिंगचा डे आहे, ज्या दिवशी आपला ट्रान्सपोर्टेशनचा डे आहे त्या दिवशी आपण ते प्रॉपरली पॅकेज करणार आहोत फॉलोइंग ऑल द ट्रिपल पॅकेजिंग सिस्टीम जे आपण सबसिक्वेंट स्लाइड्स मध्ये डिटेल्स बघणार आहोत. आणि प्रॉपर सॅम्पल ट्रान्सपोर्ट शीट. सो जी सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन शीट तुम्ही पाठवणार आहात व्हायरल लोड लॅबला त्याचे डिटेल्स आणि तुम्ही कलेक्टेड सॅम्पलचे डिटेल्स सगळे मॅच झाले पाहिजे. आणि ड्युरिंग सॅम्पल ट्रान्सपोर्ट यू विल एन्श्युअर की जेव्हा तुम्ही पॅकेजिंग करताय प्रॉपर आईस पॅक्स सगळं ठेवलेले आहेत, म्हणजे 2 to 8 डिग्री सेल्सिअसला लाच सॅम्पल ट्रान्सपोर्ट होतोय व्हायरल लोड लॅब पर्यंत. सो हा आयडियल प्रोसेस फ्लो आहे राईट फ्रॉम पेशंट रजिस्ट्रेशन टिल सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन. सो सबसिक्वेंट स्लाइड्स मध्ये आपण ह्याचे डिटेल्स बघूया. नेक्स्ट स्लाइड प्लीज.
सो प्री सॅम्पल कलेक्शन प्रोसेस. तो जसं मगाच्या स्लाइडमध्ये मी सांगितलं की बिफोर सॅम्पल कलेक्शन, जेव्हा टेक्निशियनकडे पेशंट येतोय, फर्स्ट शी हॅज टू चेक द ग्रीन बुक ऑफ द पेशंट, की कुठली टेस्ट मेडिकल ऑफिसरनी रिक्वेस्ट केलेली आहे आणि आयडेंटिटी ऑफ द पेशंट कन्फर्म करायचंय. सपोज 2 सिनॅरिओज असू शकतात. एक तर फक्त CD4 टेस्ट असू शकते किंवा CD4 आणि व्हायरल लोड टेस्ट. आधीच्या प्रेझेंटेशनमध्ये नवाज सरांनी तुम्हाला सांगितलंय की कुठल्या सिनॅरिओमध्ये दोन्ही टेस्ट असतील किंवा कुठल्या सिनॅरिओमध्ये फक्त CD4 टेस्ट असेल. त्या हिशोबाने मेडिकल ऑफिसरनी लिहून दिलं असेल. सो जर दोन्ही टेस्ट असतील तर तुम्हाला 3 ml च्या 2 ट्यूब्स रेडी ठेवायच्या फॉर CD4 ॲज वेल ॲज व्हायरल लोड. लेबलिंग हे 17 डिजिट युनिक आयडी जो मेडिकल ऑफिसरनी ग्रीन बुक मध्ये दिला असेल फॉर द पेशंट. दिस इज द 17 डिजिट युनिक आयडी, ज्याच्यात ART, तो स्टेट कुठला आहे, स्टेट कोड, व तुमचा ARTचा कोड, मग त्याच्यानंतर पेशंटचा PLHIVचा आयडी आणि टेस्ट नंबर. सपोज इट इज द फर्स्ट टेस्ट, सेकंड टेस्ट, तो सगळा टेस्ट नंबर असतो. पण आता तुम्ही जेव्हा ट्यूबवर लेबल करताय, सो इट इज रिक्वेस्टेड, इट इज रेकमेंडेड की ऍटलीस्ट मिनिमम 3 आयडेंटिफायर्स त्या ट्यूबवर असायला पाहिजे. नेम ऑफ द पेशंट, द ART नंबर. आता ART नंबर मे बी तुम्ही अख्खा 17 डिजिट नसेल लिहित, तरी ऍटलीस्ट 12 डिजिट युनिक कोड, जो शेवटचे हे 12 आहेत, की तुमचा ART कोड, पेशंटचा कोड आणि हा टेस्ट नंबर, हे त्या ट्यूबवर आले पाहिजे. आणि डेट ऑफ कलेक्शन, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज तुम्ही कुठल्या दिवशी कलेक्ट केलेत हे व्हायरल लोड लॅबला कळलं पाहिजे, जे तुमच्या सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन शीटमध्ये पण येईल. सो हे मिनिमम आयडेंटिफायर्स आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट, ज्या व्हायरल लोड लॅबला तुम्ही पाठवताय, सपोज त्यांचं काही कस्टमाइज तुम्हाला त्यांनी सांगितलं असेल की त्यांना काही एक्स्ट्रा ट्यूबवर इन्फॉर्मेशन हवं असेल, तर ते तुम्ही इन कोऑर्डिनेशन विथ व्हायरल लोड लॅब करायचं आहे. पण हे मिनिमम 3 आयडेंटिफायर्स आहेत जे नॅकोनी रेकमेंड केलेले आहेत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. So now we will see the actual sample collection process. ओके, सो सपोज जसं मी आधीच्या स्लाइडमध्ये सांगितलं की जेव्हा पेशंटचं दोन्ही CD4 आणि HIV-1 व्हायरल लोड दोन्ही टेस्टसाठी जेव्हा तो आलेला आहे, तेव्हा यू हॅव टू एन्श्योर की सिंगल प्रिकमध्ये त्याचे दोन्ही टेस्टसाठी होल ब्लड कलेक्ट होतंय. 2 सेपरेट ट्यूब्स यू हॅव टू कीप रेडी आणि 3 ml ईच ब्लड दोन्ही टेस्ट ट्यूब्स मध्ये ड्रॉ करायचं आहे. हे तुम्हाला एन्श्योर करायचं आहे की ॲडिक्वेट व्हॉल्यूम तुम्ही ड्रॉ केलेत, कारण का जेव्हा तुम्ही ब्लडच ॲडिक्वेट व्हॉल्यूमनी ड्रॉ कराल ॲटलीस्ट 3 ml, तरच तुमचं पुढे तुम्हाला जे प्लाझ्माचं क्वांटिटी मिळणार आहे, ती ॲडिक्वेट क्वांटिटी मिळेल फॉर कंडक्टिंग अ व्हायरल लोड टेस्ट. सो यू हॅव टू एन्श्योर द रिक्वायर्ड व्हॉल्यूम इज ड्रॉन. ऑल्सो जे सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे ART मध्ये व्हायरल लोड रजिस्टर आहे, त्याच्यात ते डिटेल्स रेकॉर्ड करायचेत, ॲज वेल ॲज IIMS म्हणजे जे सोच प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यात पण तुम्ही व्हायरल लोड, तुमची जी लिंक्ड व्हायरल लोड लॅब आहे, तिला सिलेक्ट करायचे सोचमध्ये आणि सॅम्पल्स डिस्पॅच करायचे आहेत. सो आपलं जे पुढचं लेक्चर आहे डेटा मॅनेजमेंटचं, त्याच्यात हे सगळे डिटेल्स तुम्हाला सांगितले जातील. पण तुम्हाला तुमच्या लेवलला एन्श्योर करायचे की कलेक्शनचे सगळे जे डिटेल्स आहेत ते व्हायरल लोड रजिस्टर ॲज वेल ॲज सोचमध्ये सायमल्टेनियसली झाले पाहिजे. आणि तुमच्या प्रत्येकाच्या ART टेक्निशियनकडे एक सॅम्पल कलेक्शन मॅन्युअल, म्हणजे तुमचं SOP फॉर सॅम्पल कलेक्शन, प्रोसेसिंग, ट्रान्सपोर्टेशन, पॅकेजिंग आणि जे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या आहेत, ट्रान्सपोर्टेशन एजन्सीच्या आहेत, हे सगळे अख्खं मॅन्युअल तुमच्या इथे अवेलेबल असायला पाहिजे, विच इज लाईक अ रेडी रेकनर, की तुम्ही कधी ते रेफर करू शकता किंवा जिथे तुम्ही सॅम्पल कलेक्शन करताय त्याच्यासमोर पण हे वर्क फ्लोज असलेले बेटर आहेत. सो दीज थिंग्स यू हॅव टू एन्श्योर ड्युरिंग सॅम्पल कलेक्शन. या, सो आता कलेक्शन करण्यापूर्वी तुमच्याकडे कुठले कुठले कन्झ्युमेबल्स रेडी असायला पाहिजेत. सो असं नाही की पेशंट तुमच्याकडे आलाय आणि त्याच्यानंतर तुम्ही एक एक गोष्टी शोधताय, ग्लव्ह शोधताय किंवा ट्यूब शोधताय. सो बिफोर कलेक्शन सकाळी गेल्या गेल्या तुमच्या सगळ्या टेबलवर गोष्टी रेडी असायला पाहिजेत, विच इज पावडर फ्री ग्लव्स, ज्याचा इम्पॉर्टन्स आपण आधीच बघितलाय की पावडर फ्री ग्लव्हजच तुम्हाला वापरायचे आहेत फॉर व्हायरल लोड कलेक्शन. इव्हॅक्युएटेड ब्लड कलेक्शन ट्यूब, दॅट इज युअर K2 K3 DTA ट्यूब्स, निडल सिरिंज जिथे निडल्स वापरताय तुम्ही, त्याच्यानंतर होल्डर्स, त्याच्यानंतर कॉटन आणि स्टराईल गॉज पीस, आयसोप्रोपाईल अल्कोहोल स्वॉब्स, टुर्निके, हँड सॅनिटायझर मध्ये मध्ये जेव्हा तुम्हाला हँड सॅनिटाईज करायचे, त्याच्यानंतर पंक्चर प्रूफ कंटेनर्स, जो जे काही शार्प्स डिस्पोजल असणार आहे त्याच्यासाठी पंक्चर प्रूफ कंटेनर्स, आणि तुमचं व्हायरल लोड रजिस्टर जे ART सेंटरमध्ये असतं. सो ऑल दिस हॅज टू बी रेडी, बिकॉज सायमल्टेनियसली तुम्ही नंतर एंट्रीज पण त्याच्यात करणार आहात. सो बिफोर स्टार्टिंग द कलेक्शन तुम्हाला एन्श्योर करायचं हे सगळ्या थिंग्स इन प्लेस आहेत आणि मगच तुम्ही पेशंट घ्यायला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट स्लाइड.
ओके, सो व्हॉट आर द स्टेप्स इन ब्लड कलेक्शन? सो आता तुम्ही सगळेजण, मला माहिती आहे इथे खूप वर्षांपासून फ्लिबोटॉमी करताय, सो तुम्हाला जास्ती डिटेल सांगण्याची गरज नाही. तरी एक रिफ्रेशर म्हणून आपण बघूयात की फर्स्ट तर तुम्हाला बिफोर स्टार्टिंग द कलेक्शन तुमचे कन्झ्युमेबल्स इन प्लेस आहेत ना, ते तुम्ही बघणार. आणि आफ्टर दॅट फर्स्ट स्टेप इज वेअरिंग युअर PPE, दॅट इज पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तुमचं ग्लव्स, लॅब कोट, जे तुम्ही PPE घालताय ते सगळे तुम्हाला एन्श्योर करायचे की तुम्ही स्वतःची सेफ्टी आधी बघताय. सेकंडली, तुम्ही पेशंटला जेव्हा कम्फर्टेबली सिट कराल फ्लिबोटॉमी चेअरमध्ये, तर तुम्ही त्याची राइट वेन आयडेंटिफाय कराल. त्याला कम्फर्टेबल करण्यानंतर राइट वेन आयडेंटिफाय केल्यावर पहिल्यांदा तो एरिया डिसइन्फेक्ट कराल फ्रॉम सेंटर टू पेरिफेरी. आफ्टर डिसइन्फेक्शन एन्श्योर कराल की इट इज ड्राय. त्याला एअर ड्राय करून द्यायचंय. लगेच केल्या तुम्हाला कलेक्शन करायचं नाहीये. आफ्टर दॅट एरिया ड्राईज, तुम्ही you will use the needle to remove the blood. Needleचं अँगल सुद्धा 30 डिग्री और लेस ला पकडून तुम्हाला प्रॉपर कलेक्शन करायचंय. Once sufficient volume, adequate volume is collected in the tube, then only you will remove the tube. आणि मग कॉटन स्वॅब ठेवून तिकडे त्यांना ब्लड थांबवसपर्यंत तुम्ही थांबायला सांगणार आहात. त्याच्यानंतर सुद्धा अप्रोप्रिएट BMW मेजर्स फॉलो करायला सांगणार आहात की जे सॉइल्ड कॉटन असेल दॅट दे हॅव टू थ्रो इन येलो बॅग. सो ते BMW गाईडलाईन्स आपण बघूयात नंतर. सो येलो बॅग मध्ये त्यांना कॉटन स्वॅब टाकायला सांगाल. आफ्टर दॅट जी तुमची ट्यूब आहे कलेक्टेड, दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही ॲटलिस्ट 8 ते 10 वेळा जेंटली ती ट्यूब इन्व्हर्ट कराल आफ्टर कलेक्शन टू प्रिव्हेंट एनी क्लॉटिंग ऑफ दी सॅम्पल. जे तुमचे निडल्स आहेत, शार्प्स आहेत, ते तुमच्या पंक्चर प्रूफ कंटेनर मध्ये डिस्कार्ड होतील. आणि लास्ट स्टेप तुमचं हँड हायजीन. भले तुम्ही ग्लव्स घातलेले असाल तरी आफ्टर कलेक्शन जेव्हा तुम्ही ग्लव्स काढताय तेव्हा हँड हायजीन प्रॅक्टिस करणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे. दॅट इज अ पार्ट ऑफ युअर स्टँडर्ड प्रिकॉशन्स, सो दॅट यू हॅव टू फॉलो. ऑल्सो इम्पॉर्टंट काय आहे की आफ्टर युअर ब्लड इज कलेक्टेड, ज्या ट्यूब्स आहेत तुमच्या, तुम्हाला अपराईट पोझिशनलाच ठेवायच्या आहेत ॲट रूम टेम्परेचर. आणि विदिन 6 सॅम्पल्स, दिस इज व्हेरी क्रुशियल, विदिन 6 सॅम्पल्स ऑल द सॅम्पल्स हॅव टू बी प्रोसेस्ड. म्हणजे तुमचं जे प्लाझ्मा सेपरेशन आहे आफ्टर कलेक्शन, सेंट्रिफ्युगेशन, प्लाझ्मा सेपरेशन, ते विदिन 6 आवर्स गरजेचं आहे. सो फॉर एक्झाम्पल, जर 9 o'clock ला तुमचं ब्लड कलेक्शन चालू झालंय, तर तुमचं जे फर्स्ट सॅम्पल आहे त्याचं 6 आवर्सच्या आधी म्हणजे 3 वाजताच्या आधी सेपरेशन होणं गरजेचं आहे. सो त्या हिशोबाने तुम्हाला तुमचं सगळं टायमिंग करायचं आहे. जर तुमचे लेट पर्यंत कलेक्शन चालत असेल तरी मध्ये तुम्हाला ब्रेक घेऊन आधीचे जे कलेक्टेड झालेले सॅम्पल्स आहेत तो लॉट तरी आधी पहिला सेंट्रिफ्यूज करून सेपरेट करून ठेवायचं आहे. किंवा असं करायचं नाही की मी एकत्र सगळे सॅम्पल्स 4 o'clock ला सेपरेट करीन. यू हॅव टू फॉलो दॅट 6 आवर्स ऑफ कलेक्शन. ऑल्सो इट इज रिटन दॅट जे हेपॅरिन कंटेनिंग ट्यूब्स असतात त्यांना तुम्हाला ते यूज नाही करायचे बिकॉज दे आर अ PCR. हेपॅरिन इज अ PCR इनिबिटर. सो आपलं हे मॉलिक्युलर ऍसे आहे व्हायरल लोडचा, तर त्याच्यात इनहिबिट होऊ शकतं. सो तुम्हाला हेपॅरिन कंटेनिंग ट्यूब्स नाही वापरायचे आहेत. सो दीज आर द स्टेप्स इन ब्लड कलेक्शन. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, सो आपण आतापर्यंत बघितले त्याच्यावर एक क्विज क्वेश्चन आहे जो तुमच्या स्क्रीनवर अपियर होईल आता. सो क्वेश्चन आहे की powder free gloves should be used by ARTC lab technician while HIV-1 viral load sample collection. सो तुम्हाला हे सांगायचंय ट्रू आहे का फॉल्स आहे. आपण आधीच्या सो आय एम हॅपी की आता आपले जे सगळ्यांनी आन्सर केलेले आहेत क्वेश्चन्स, तर सगळ्यांनी 100% करेक्ट आन्सर केलेले आहेत. दॅट इट इज ट्रू दॅट पावडर फ्री ग्लव्स हॅव टू बी युज्ड. सो प्लीज लक्षात ठेवा, जेव्हा पण तुमच्याकडे कन्झ्युमेबल्सचा तुम्ही स्टॉक हे करताय तेव्हा यू हॅव टू यूज पावडर फ्री ग्लव्स. साधे आपल्याला पावडर ग्लव्स वापरायचे नाहीयेत. ओके, गुड. सो वी विल कंटिन्यू विथ आवर नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, सो नेक्स्ट आपलं कलेक्शन डेज अँड टायमिंग. सो आधीच्या सेशन मध्ये पण जेव्हा इंट्रोडक्शन मध्ये पंकज सरांनी, डॉक्टर शिवाली यांनी सांगितले की आता तुमचे सगळ्यांचे लिंकेजेस प्लॅन एमडॅक्स किंवा एमसॅक्स बरोबर बनले आहेत की कुठल्या व्हायरल लोड लॅब्स बरोबर तुम्ही लिंक्ड आहात आणि कुठली ट्रान्सपोर्ट एजन्सी आहे. सो अकॉर्डिंगली सगळे ART सेंटर्सला बेसिकली तर जे सॅम्पल्स तुम्ही कलेक्ट करताय व्हायरल लोड साठी ते डेली फ्रॉम मंडे टू सॅटर्डे फ्रॉम 9 AM you will start collecting except on public holidays. However, from place to place based on their norms it may differ. कधी कधी कुठल्या सेंटर्सला मे बी सांगितलं जाईल कुठल्या दिवशी कलेक्ट करायचे किंवा काय. सो ते इन्स्टिट्यूशन वाईज काही डिफर झालं तर ते तुम्हाला तुमच्या सॅक्स आणि नॅकोकडनं येईनच.
हावेवर सगळीकडे आपण डेली व्हायरल लोड सॅम्पल्स कलेक्ट करतोय आणि जर काही चेंज इन कलेक्शन डेज असेल तर तुमचे ते इन्चार्जच्या अप्रुव्हलनी, ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या कोऑर्डिनेशननी, व्हायरल लोडच्या कोऑर्डिनेशननी तुमचं सॅक्स आणि डॅक्स मॅकोला कळवेल. बट अदरवाईज यू हॅव टू एन्श्योर की जे तुम्हाला डेज अँड टायमिंग आहेत त्याच्यात तुम्ही सॅम्पल्स कलेक्ट करताय, प्रॉपरली ते सेपरेट करून रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करताय, नॉट मोर दॅन 5 डेज. नेक्स्ट स्लाइड. सो आता आपण बघू सेपरेशन ऑफ प्लाझ्मा अँड स्टोरेज. सो आता आपले सॅम्पल्स कलेक्ट झालेले आहेत. जसं मी आधी पण सांगितले तुम्हाला की विदिन 6 hours यू हॅव टू एन्श्योर दॅट युअर प्लाझ्मा इज सेपरेटेड फ्रॉम द सॅम्पल्स दॅट आर कलेक्टेड. आता हे सेंट्रिफ्युगेशन जसं इकडे लिहिलंय, दिस इज व्हेरी क्रुशियल दॅट यू फॉलो द गाईडलाईन्स दॅट इज 2000 to 2500 RPM फॉर 10 to 15 minutes. हे का क्रुशियल आहे? कारण का जर तुम्ही कधी तुमच्याकडे टाइम कमी आहे, तुम्ही विचार केलात मी 5 ते 10 मिनिटच फक्त सेंट्रिफ्यूज करते किंवा मी जास्ती स्पीडवर 5 मिनिटं करते, तर प्लीज तसं करू नका. गाईडलाईन प्रमाणे जेवढं तुम्हाला सांगितलंय 2000 to 2500 RPM फॉर 10 to 15 minutes. जर तुम्ही एवढं केलं तरच तुम्ही एन्श्योर करू शकाल की तुम्हाला गुड क्वालिटी क्लिअर प्लाझ्मा मिळेल पोस्ट सेंट्रिफ्युगेशन. सो यू हॅव टू फॉलो दिस टायमिंग ॲज वेल ॲज द स्पीड. जे क्लिअर प्लाझ्मा तुम्हाला मिळेल पोस्ट सेंट्रिफ्युगेशन ते तुमच्याकडे जे स्टराईल पॅशर पिपेट्स किंवा फिल्टर टिप्स असतील, बॅरियर फिल्टर टिप्स, त्याच्याने तुम्ही मॅक्झिमम जो क्लिअर प्लाझ्माचा व्हॉल्यूम सेपरेट करू शकता ते मॅक्झिमम ट्राय करा विदाउट डिस्टर्बिंग द बफी कोट. जर बफी कोटला तुमचा टच झाला तर तुम्हाला माहिती आहे तुमचं सॅम्पलचं परत इंटिग्रिटी डॅमेज होईल. त्यामुळे यू डोंट हॅव टू डिस्टर्ब द बफी कोट. जेवढं मॅक्झिमम क्लिअर प्लाझ्मा तुम्हाला कलेक्ट करतील तेवढं तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. आता हे जेव्हा तुम्ही कराल त्याच्या आधी इम्पॉर्टंट काय आहे की ज्या ट्यूब्समध्ये ज्या स्टोरेज ट्यूब्स आहेत तुमच्या 2 ml क्रायो वायल ट्यूब्स आहेत विथ ओ रिंग स्क्रू कॅप, ह्या ट्यूब्स तुम्हाला वापरायच्या आहेत आणि त्या प्री लेबल्ड असायला पाहिजे. असं नाही की आधी आपण प्लाझ्मा सेपरेट करतोय त्या ट्यूब्समध्ये आणि नंतर लेबल करतोय. सो आधीच आपले पेशंटचे आयडेंटिफायर्स जे आपल्या त्या ट्यूब्सवर जाणार आहेत ते आधीच आपण लेबल करून ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर प्लाझ्मा त्याच्यात ट्रान्सफर करणार आहोत. वन्स यू ट्रान्सफर द प्लाझ्मा, ह्या ट्यूब्स तुम्हाला घट्ट पॅक करून सील करायच्या आहेत विथ पॅराफिल्म एम आणि अॅलिकोटचा जो हा स्टोरेज क्रायोवायल बॉक्स आहे जो तुम्हाला राईट मध्ये पिक्चर मध्ये दिसतोय त्याच्यात तुम्ही त्या सगळ्या स्टोअर करणार आहात. All ART centers, irrespective of whether they are co-located or non-co-located, they have to separate the plasma at the ART center and transport the plasma aliquots to the respective linked viral load lab, following all the standard operating procedures. सो ह्याच्यात आपण बघितलंय रिक्वायरमेंट्स आपले की तुमचे स्टराईल डिस्पोजेबल पॅशर पिपेट्स पाहिजे तुम्हाला अॅलिकोटिंगसाठी, या 2 ml च्या ट्यूब्स पाहिजे, पॅराफिल्म एम आणि सिलेबल प्लास्टिक बॅग्स. ते कशासाठी की जेव्हा नंतर तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करणार आहात पॅकेजिंगच्या वेळी तुम्हाला तो सेकंडरी रिसेप्टेकल म्हणून लागतो, जे आपण सबसिक्वेंट स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट स्लाइड प्लीज. ओके, सो स्टोरेज ऑफ प्लाझ्मा वी हॅव ऑलरेडी सीन की जे अॅलिकोट्स आता आपण बनवले ते 2 to 8 डिग्री सेल्सिअसला रेफ्रिजरेटरला मॅक्झिमम 5 डेज आपण ठेवू शकतो टिल द ट्रान्सपोर्ट शेड्यूल. आणि आता जर तुम्ही मंडेला सॅम्पल कलेक्ट केला आहे आणि फ्रायडेला तुमचा ट्रान्सपोर्टेशन डे आहे, सो फ्रायडेला तुमचा 5th डे आहे. जर फ्रायडेला पब्लिक हॉलिडे आला किंवा इतर कुठलाही व्हायरल लोड किंवा ART किंवा कुठलाही इश्यू आला तर यू हॅव टू एन्श्योर की थर्सडेला सॅम्पल्स ट्रान्सपोर्ट होत आहेत. बिकॉज मोर दॅन 5 days यू कांट कीप द स्टोर्ड प्लाझ्मा. तुम्हाला मग तुमच्या व्हायरल लोड लॅबशी, ट्रान्सपोर्टेशन एजन्सीशी, डॅक्स किंवा सॅक्सशी कोऑर्डिनेट करून थर्सडेला सॅम्पल ट्रान्सपोर्ट करावे लागतील. असं नाही की फ्रायडेला हॉलिडे तर मी सॅटर्डेला सॅम्पल 6th डेला ट्रान्सपोर्ट करीन. इट इज you have to transport it to the viral load lab on or before the 5th day of sample collection. So ते तुमचं कोऑर्डिनेशन तुमच्या आपापसात कुरिअर एजन्सी बरोबर तुमचं व्हायरल लोड दॅटचं असायला पाहिजे आणि यू हॅव टू एन्श्योर दॅट नॉट मोर दॅन 5 days द प्लाझ्मा इज स्टोर्ड ॲट युअर ART सेंटर. आणि यू हॅव टू अवॉइड रिपीटेड फ्रीज थॉ सायकल्स. म्हणजे जे तुम्ही स्टोर्ड प्लाझ्मा ठेवलेला आहे तुमच्या फ्रीजमध्ये तर ते ह्या 3-4 दिवसात जे तुमच्या सेंटरला आहे तुम्ही रिपीटेडली त्याला बाहेर काढताय, आत ठेवताय, बाकीचे सॅम्पल्स ठेवताना परत बाहेर काढताय. सो यू हॅव टू अवॉइड दिस रिपीटेड फ्रीज थॉ सॅम्पल्स. अदरवाईज तुमची जी सॅम्पलची इंटिग्रिटी आहे ती रिड्यूस होऊ शकते. नेक्स्ट स्लाइड. ओके, सो अगेन इट इज अ टाइम फॉर अनदर क्विज क्वेश्चन. तुमच्या स्क्रीनवर परत एक क्विज येईल. द क्वेश्चन इज प्लाझ्मा मस्ट बी सेपरेटेड विदिन, so is it 5 days,
24 hours, 6 hours, all of the above. सो आधीच्या स्लाइड्स मध्ये आपण हे खूप वेळ आता ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. टोल्ड द करेक्ट आन्सर दॅट इज 6 hours. सो काय कायनी 5 days लिहिलंय, सो कन्फ्यूज करून घेऊ नका. प्लाझ्मा मस्ट बी सेपरेटेड विदिन. हे जे आपण सेपरेशनचं बोलतोय ते सेपरेशन आपलं 6 hours मध्ये झालं पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लड कलेक्ट करताय आणि त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगेशन करून जे क्लिअर प्लाझ्मा सेपरेट करताय, हे कुठल्याही परिस्थितीत 6 hours मध्ये झालं पाहिजे. जे 5 days आपण म्हणतोय ते स्टोर्ड प्लाझ्मा जो तुमचा आहे अलिकोट केलेला, तो तुमच्या व्हायरल लोड लॅबला विदिन 5 days पोहोचला पाहिजे. सो करेक्ट आन्सर इज 6 hours. Okay, so now we will move to our next, that is sample scheduling, packaging and transportation. So आता तुम्ही how you will schedule the dispatch of samples to viral load lab. So first of all, जसं मी आता आधीच सांगितलं की जे काय तुमचे सॅम्पल अलिकोट्स आहेत ते तुमच्या लिंक्ड व्हायरल लोड लॅबला ऑन ऑर बिफोर 5th डे ऑफ कलेक्शन पोहोचायचं आहे. सो आय एम शुअर की जे एमडॅक्स आणि एमसॅक्सचे जे लिंकेज प्लॅन असतील ते पण तसेच असणार आहेत की तुमचं 5 डेजच्या आतच प्रत्येक वेळी कलेक्ट झालेलं सॅम्पल पोहोचणार आहे. आता तुम्हाला जो लिंकेज प्लॅन दिला असेल त्या हिशोबाने तुम्ही व्हायरल लोड लॅबशी तुमच्या ट्रान्सपोर्टेशन एजन्सीशी कोऑर्डिनेट करायचं आहे फॉर द डेज ऑफ सॅम्पल डिस्पॅच. आणि डेज ऑफ सॅम्पल म्हणजे टाइम आणि डे हे दोन्ही एआरटी सेंटरनी आपापल्या रिस्पेक्टिव्ह लॅब्स बरोबर आणि ट्रान्सपोर्टेशन एजन्सी बरोबर कोऑर्डिनेट करायचं आहे. आणि ज्या दिवशी तुमचं ट्रान्सपोर्टेशन डे आहे, यू हॅव टू बी रेडी फॉर द शिपमेंट. असं नाहीये की जो ट्रान्सपोर्टेशन एजन्सीवाला पर्सन येईल त्याच्यानंतर तुम्ही सुरू कराल किंवा तो करणार आहे, तर तुमच्याकडनं आधीच सगळं पूर्वतयारी झाली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जी तुमचं सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन शीट आहे ती तुम्ही आधीच भरून ठेवणार आहात की ज्या दिवशी कलेक्शन ज्या दिवशी सॅम्पल ट्रान्सपोर्ट होणारे, जेवढे सॅम्पल्स ट्रान्सपोर्ट होणारे त्याचे सगळे डिटेल्स तुमच्या सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन शीट मध्ये आले पाहिजे. त्याच्यानंतर तेच डिटेल्स तुम्ही व्हेरीफाय करणार आहात की तेच अलिकोट्स तुम्ही त्या बॉक्समध्ये पॅक करताय. नाहीतर असं होईल की कधी-कधी डिटेल्स तुम्ही जास्ती पेशंटचे लिहिलेत आणि सॅम्पल्स कमी जात आहेत किंवा वाईज वर्सा. सो बिफोर शिपमेंट यू विल कीप ऑल दिस थिंग्स रेडी. आणि तुम्हाला कुरिअर एजन्सी बरोबर कोऑर्डिनेट करायचे की टायमिंग काय असणार आहे. बिकॉज जर ते 11 वाजता पोहोचणार आहे तर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी 10:30 पावणे 11 पर्यंत रेडी ठेवायचे. सो आल्यावर ते सगळं व्हेरीफाय करून लगेच निघतील. अदरवाईज तुम्ही जर डिले केला ते आल्यानंतर सुरू केलं तर पुढे सगळं व्हायरल लोड लॅबला पोहोचायला पण डिले होईल. सो ऑल दीज थिंग्स यू हॅव टू शेड्यूल ड्युरिंग द डे ऑफ डिस्पॅच टू द व्हायरल लोड लॅब. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आता प्री रिक्विजिट्स काय आहेत पॅकिंगसाठी. सो तुम्ही पॅकिंगसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहात. सो तुम्हाला ओव्हरनाईट फ्रोझन जेल पॅक्स तुमच्याकडे रेडी ठेवायचे. तुमचे जे प्लाझ्मा अलिकोट वाल्या ट्यूब्स आहेत त्या प्रॉपरली लेबल्ड असतील, सील्ड असतील. तुमचा स्टोरेज बॉक्स ज्याच्यात तुम्ही या वायल बॉक्सेस ठेवले आहेत. सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन शीट ज्याच्यावर सगळे डिटेल्स असतील, ज्या दिवशी सॅम्पल ट्रान्सपोर्ट होणार आहे ते कुठले किती सॅम्पल्स आहेत त्याचे डिटेल्स. देन सिलेबल प्लास्टिक बॅग. या प्लास्टिक बॅग मध्ये मे बी तुम्ही हा अख्खा तुमचा जो प्लाझ्मा वायल बॉक्स ठेवाल सो दॅट इट ऍक्ट्स एज अ सेकंडरी रिसेप्टिकल फॉर अवॉइडिंग एनी लिकेज ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. ऍब्झॉर्बंट पॅड. क्लीन सॅम्पल ट्रान्सपोर्ट बॉक्स. जो तुमचा ट्रान्सपोर्टेशन बॉक्स आहे तो पण बाहेरनं आतनं क्लीन पाहिजे सो दॅट जो पर्सन हँडल करतोय त्या ट्रान्सपोर्टेशन एजन्सी किंवा व्हायरल लोड लॅब मध्ये जिथे रिसीव्ह करताय तर तो कुठलाही ब्लड सॉइल्ड बॉक्स नसायला पाहिजे सो दॅट विदाउट पीपी ते लोक हँडल करू शकतील. बायोहझार्ड सिम्बल विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का हे तुमचे सगळे सॅम्पल्स बायोहझार्ड सिम्बल असणं गरजेचं आहे बिकॉज ब्लड सॅम्पल्स प्लाझ्मा सॅम्पल्स जाणार आहेत. आणि ज्या व्हायरल लोड लॅबला जाणार आहे त्याचं डिटेल्स, नेम, ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, कुठल्या लॅबला जाणार आहेत. बिकॉज तुमच्याकडे येणारे ट्रान्सपोर्टेशन एजन्सीवाले मल्टिपल ठिकाणी त्या दिवशी जाणार आहेत, एकच व्हायरल लोड लॅबला नाही. सो तुमचा बॉक्स कुठल्या लॅबला जाणार आहे त्याचे डिटेल्स, तिकडच्या फोकल पॉईंट पर्सनचे कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस हे सगळं त्याच्यावर आलं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड. सो हे ट्रिपल लेअर पॅकिंग तुम्ही आतापर्यंत सगळे करत आहात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वी हॅव टू फॉलो द ट्रिपल लेअर पॅकिंग सिस्टीम. सो प्रायमरी रिसेप्टिकल त्याच्यात काय आहे, आपली जी सॅम्पलची ट्यूब आहे फॉर व्हायरल लोड टेस्टिंग दॅट इज द प्रायमरी ट्यूब विच इज अरेंज्ड इन अ रॅक ऑर अ स्टोरेज बॉक्स. सो तुमच्या क्रायोवायल बॉक्स मध्ये जे तुम्ही ह्या ट्यूब्स ठेवल्यात ते तुमचं प्रायमरी रिसेप्टिकल आहे. इट शुड बी वॉटर टाईट अँड लीक प्रूफ म्हणून तुम्ही पॅराफिल्म यांनी सील करा हे रेकमेंडेड आहे. सो त्याच्यातनं काहीही लिकेज होणार नाही आणि अप्रोप्रिएट लेबल त्याच्यावर झालं पाहिजे बिकॉज तेच डिटेल्स व्हायरल लोड लॅबला मिळणार आहेत फॉर व्हायरल लोड टेस्टिंग.
सेकंडरी लेअर काय आहे, ह्याचा ऑब्जेक्ट, हॅलो, हा, सेकंडरी लेअरचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की इट इज एन्शुरिंग प्रोटेक्शन ऑफ द प्रायमरी रिसेप्टिकल, म्हणजे हे जे ट्यूब्स तुम्ही ठेवलेले आहेत त्याच्या प्रोटेक्शन साठी एक सिलेबल प्लास्टिक बॅग, जर तुम्ही हे एका सिलेबल प्लास्टिक बॅग मध्ये हे अख्खा रॅक ट्यूबचा ठेवलात, तर जर चुकून काही तुमचं प्रायमरी ह्याच्यातनं लिकेज झालं तर ऍटलीस्ट सेकंडरी लेअर ते लिकेज एन्श्योर करेल की ते बाहेर होणार नाही. आणि आउटर लेअर काय आहे की इट प्रोटेक्ट द सेकंडरी पॅकेजिंग फ्रॉम फिजिकल डॅमेज ड्युरिंग ट्रान्झिट, म्हणजे ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन जर काही फिजिकल डॅमेज झालं तर तुमच्या ट्यूब्स पर्यंत काही धक्का बसणार नाही. ह्याच्यासाठी हा एक इन्सुलेटेड बॉक्स, आपला जो सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन बॉक्स असतो तो स्टर्डी मटेरियलचा असतो. सो हा बॉक्स तुम्हाला इट विल ऍक्ट एज द थर्ड लेअर, दॅट इज द आउटर लेअर. आणि तुमचा ट्रान्सपोर्टेशन बॉक्स शुड बी क्लीन फॉर हँडलिंग विदाउट एनी नीड फॉर पीपी. जसं मी आधीच्या स्लाइड मध्ये सांगितलं, तो बॉक्स तुमचा बाहेरनं क्लीन असायला पाहिजे, बिकॉज जो ट्रान्सपोर्टेशन एजन्सीचा पर्सन येणार आहे तो किंवा व्हायरल लोड लॅब मध्ये जेव्हा रिसीव्ह होणार आहेत तर ते विदाउट पीपी हँडल करू शकतील असं तुमचं बाहेर क्लीन असायला पाहिजे, बिकॉज ते ग्लव्स घालून एजन्सीवाले पर्सन नेणार नाहीयेत. सो हे ट्रिपल लेअर पॅकेजिंग तुम्हाला फॉलो करायचंय. नेक्स्ट स्लाइड. सो आता आपण जे स्टेप्स बघितले ते ह्या पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये दिलेत. दिस इज युअर क्लीन सॅम्पल ट्रान्सपोर्ट बॉक्स. तुम्ही आधी त्याच्यात काय करणार आहात, प्री कूल्ड आईस पॅक्स, जे तुमचे फ्रोझन आईस पॅक्स आहेत ते तुम्ही आधी खाली लावाल, मग ऍब्झॉर्बंट मटेरियल ठेवाल. त्याच्यानंतर हे तुमचं क्रायोवायल बॉक्स जे आहे, ट्यूब्स आहेत ते तुम्ही एका झिप लॉक बॅग मध्ये बांधले आहेत, विच विल ऍक्ट एज अ सेकंडरी रिसेप्टिकल, जे आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं, टू प्रिव्हेंट एनी लिकेज, म्हणजे काही लिकेज झालं तरी ते इथेच होईल. त्याच्यानंतर यू विल कव्हर द लिड अँड लेबल विथ बायोहझार्ड सिम्बल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचं आउटर लेअर जो आहे त्याच्यावर बायोहझार्ड सिम्बल आहे. आणि सेपरेटली तुमचे ज्या ट्रान्सपोर्टेशन शीट्स आहेत किंवा एनव्हलप आहे फॉर ऍड्रेस ऑफ द व्हायरल लोड लॅब, हे सगळं सेपरेट असायला पाहिजे. इट शुड नॉट बी इनसाइड द बॉक्स. आत ठेवलं तर काय होईल, फ्रोझन जेल पॅक्स आईस पॅक्स आहे त्याच्यामुळे सगळा ओलावा असणार आहे आणि तुमचं मटेरियल, लिहिलेलं मटेरियल, पेपर्स डॅमेज होतील. सो तुम्ही एन्श्योर करणार आहात की हे सेपरेट एका झिपलॉक बॅग मध्ये किंवा एनव्हलप मध्ये तुम्ही तुमचे डिटेल्स ठेवणार आहात ड्युरिंग शिपमेंट. सो दिस इज द पॅकिंग प्रोसिजर. हे तुम्ही आतापर्यंत करत आहात, पण परत एकदा तुमच्यासाठी रिफ्रेशर आहे. नेक्स्ट स्लाइड. सो ऑन द डे ऑफ सॅम्पल ट्रान्सपोर्ट, सो अगेन मी रिपीट करते की ऑन द डे ऑफ सॅम्पल ट्रान्सपोर्ट तुम्हाला फर्स्ट टाइम ऑफ सॅम्पल पिकअप कन्फर्म करायचा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण का आपण बघितलंय की ज्या टाइमला एजन्सीचा पर्सन येणार आहे त्याच्या आधी तुमचं हे सगळं फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या पाहिजे, सगळं रेडी असलं पाहिजे कलेक्शन आणि पॅकेजिंगचं. त्यामुळे सेकंडली, ensure the box has biohazard label, consignee address and contact number, VL lab addresses and VL technical officer contact number. मग जसं आपण सांगितलं, आउटर लेअर जो आहे त्याच्यावर बायोहझार्ड लेबल पाहिजे, ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर्स पाहिजे. थर्ड, कन्फर्म द टेम्परेचर फॉर सॅम्पल्स इन द ट्रान्सपोर्ट बॉक्स इज ॲट 2 to 8 डिग्री सेल्सिअस. सो हे तुम्ही एन्श्योर करायचे की जेव्हा तुमच्याकडे ट्रान्सपोर्टेशन एजन्सीचा पर्सन येतोय, तुम्ही सगळे सॅम्पल्स त्याच्यात टाकताय आणि जेव्हा तिकडनं ते निघणार आहेत तेव्हा त्यांच्याकडे जो टेम्परेचर लॉगर असणार आहे, डेटा लॉगर, त्याच्यावर 2 to 8 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर आहे ना. आणि त्याच्यानंतर तुम्ही तो बॉक्स हँड ओव्हर करणार आहात त्या रिप्रेझेंटेटिव्हला आणि यू हॅव टू इन्स्ट्रक्ट दॅट तो तसाच्या तसा स्ट्रेट अपराईट पोझिशन मध्ये ट्रान्सपोर्ट होणार आहे. आणि फायनली मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, तुमचं डिस्पॅचच्या आधी जर तुम्ही तुमचे व्हायरल लोड रजिस्टर जे आहे ART मधलं त्याच्यात एंट्रीज ऍज वेल एज तुमच्या सोच मध्ये की किती सॅम्पल्स तुम्ही डिस्पॅच केले तुमच्या लिंक व्हायरल लोड लॅबला, हे त्या सोच मध्ये एंट्री झाली पाहिजे. आणि तुमच्याकडे जी ट्रान्सपोर्टेशन शीट आहे त्याच्यावरनं तुम्ही करू शकता नंतर, किंवा आधीच तुम्ही एन्श्योर करू शकता की बिफोर डिस्पॅच यू हॅव डन द एंट्रीज. पण बिफोर डिस्पॅच तुम्हाला टाइम नाही मिळाला तर ऍटलीस्ट आफ्टर डिस्पॅचिंग द सॅम्पल्स इमिजिएटली यू कॅन complete all the entries so that by the time हे सॅम्पल्स रीच होतील व्हायरल लोड लॅब पर्यंत तुमच्या सोचच्या एंट्रीज त्यांना सॅम्पल ऍक्सेप्टन्स साठी झालेल्या असतील. नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट इज डिस्क्रिपन्सी मॅनेजमेंट. सो जसं आपण सगळ्या ह्या आधी जे मेन्शन केलेले क्रायटेरिया फॉलो केले तर आपलं सॅम्पल ऍक्सेप्टन्स व्हायरल लोड लॅब मध्ये होणारच आहे. फॉर ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया युअर सॅम्पल शुड बी प्रॉपरली लेबल्ड.
तुमचे जे सॅम्पलवर लिहिलेले लेबल आहेत आणि तुमच्या ट्रान्सपोर्टेशन शीटवर जे लिहिलेलं आहे ते सगळे मॅच झाले तर ते सॅम्पल्स ऍक्सेप्ट होतील. सिमिलरली तुमची ट्यूबची इंटिग्रिटी मेंटेन्ड असेल, म्हणजे काही लिकेजेस नसतील, ब्रोकन ट्यूब नसेल, काही नसेल, तर तुमचे सॅम्पल्स ऍक्सेप्ट होतील. सिमिलरली ॲडिक्वेट व्हॉल्यूम, जे आधी आपण बघितलंय की व्हायरल लोड टेस्ट करण्यासाठी जे ॲडिक्वेट व्हॉल्यूम आहे तेवढं तरी तुमचं मिनिमम फॉर सिंगल टेस्ट आहे का नाही हे व्हायरल लोड लॅब बघेल, तर तेवढं तरी ॲडिक्वेट व्हॉल्यूम पाहिजे. त्याच्यानंतर क्लिअर प्लाझ्मा, जर तुम्ही प्रॉपरली क्लिअर प्लाझ्मा सेपरेट केलेला असेल तर इट विल बी ऍक्सेप्टेड. आणि फायनली व्हेन इट रिचेस द व्हायरल लोड लॅब, इफ द टेम्परेचर इज बिटवीन 2 to 8, द लॅब विल ऍक्सेप्ट द सॅम्पल्स. ऑफकोर्स रिजेक्शन मध्ये ह्याचे सगळं उलट, म्हणजे जर सॅम्पल विल बी हिमोलाइज्ड, यू कॅन सी इन द पिक्चर, बाजूच्या पिक्चर मध्ये हिमोलाइज सॅम्पल असेल किंवा लायपेमिक सॅम्पल असेल किंवा कंटॅमिनेटेड सॅम्पल असेल, असे काही दिसणारे सॅम्पल्स जर तिकडे पोहोचले तर ते ऑब्व्हियसली ऍक्सेप्ट होणार नाहीत. सिमिलरली इनॲडिक्वेट व्हॉल्यूम, जर खूपच क्वांटिटी सफिशियंट नसेल, खूपच कमी क्वांटिटी गेली असेल तर ते सॅम्पल ऍक्सेप्ट होणार नाही. ट्यूब्स मध्ये लिकेज, ब्रेकेज काही असेल तर इट विल बी नॉट ऍक्सेप्टेड. इम्प्रॉपरली लेबल्ड सॅम्पल, जसं तुम्ही ट्रान्सपोर्टेशन शीट मध्ये एक लिहिलंय, तुमचं गेलेलं सॅम्पल वरचं लेबल मॅच होत नाहीये किंवा सोच एंट्रीज मध्ये मॅच होत नाही, असं काही तुमचं इम्प्रॉपरली लेबल्ड झालं तर ते रिजेक्ट होईल. टेम्परेचर मोर दॅन 8 डिग्री सेल्सिअस असेल, डिव्हिएट झालं टेम्परेचर, तर इट विल बी रिजेक्टेड. अँड लास्ट इज इफ द सॅम्पल्स फ्रॉम HIV-2 इन्फेक्टेड इंडिव्हिज्युअल्स. सो आधीच्या सेशन मध्ये नवाज सरांनी जसं तुम्हाला सांगितलं की अजूनही HIV-2 चा आपला व्हायरल लोड असे होत नाहीये. सो तुम्ही चुकून HIV-2 साठी जर पाठवलं तिथे तर दी सॅम्पल्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड. सो तुम्हाला हे सगळे क्रायटेरिया लक्षात ठेवायचे आहेत आणि म्हणूनच प्रॉपर सॅम्पल कलेक्शन मॅनेजमेंट झालं पाहिजे. सो आता व्हॉट इज डिस्क्रिपन्सी मॅनेजमेंट? तर अपार्ट फ्रॉम द सॅम्पल रिजेक्शन क्रायटेरिया अजून पण काही डिस्क्रिपन्सीज येऊ शकतात जेव्हा सॅम्पल्स व्हायरल लोडला पोहोचतील. फॉर एक्झाम्पल, जर नंबर ऑफ सॅम्पल्स विच आर रिसिव्ड ॲज पर द ट्रान्सपोर्टेशन शीट नसतील, म्हणजे तुम्ही 10 सॅम्पल्स पाठवलेत, शीटमध्ये 8च आहेत किंवा 12 आहेत, हा नंबर मॅच नाही झाला तर ही एक डिस्क्रिपन्सी झाली. किंवा सॅम्पल अलिकोड्स रिसीव्ह झालेत बट सोच मध्ये अपडेटेड नाहीयेत, किंवा सोच मध्ये एंट्रीज आहेत 15 सॅम्पल्सच्या पण अलिकोड्स कमी रिसीव्ह झालेत. सो अशी काही डिस्क्रिपन्सी आली किंवा अजून कुठल्या कारणाने सॅम्पल रिजेक्ट झालं तर तुम्हाला व्हायरल लोड लॅब कडनं इमिजिएटली एकतर ART टेक्निशियनला कोऑर्डिनेट केलं जाईल थ्रू फोन, आधी फोननी आणि मग सबसिक्वेंट ईमेलनी. सो तुम्हाला इन्शुअर करायचं की तुम्ही कोण फोकल पॉईंट पर्सन ART मधला, पण तुमच्या टेक्निशियनचं ईमेल ID काय आहे फॉर कम्युनिकेशन ते व्हायरल लोड लॅबशी सांगायचं आहे. सो व्हायरल लोड लॅब ही डिस्क्रिपन्सी त्यांना पाठवेल. Once the ART center receives this discrepancy, it is the duty to respond to this discrepancy within 48 hours. म्हणजे कशामुळे जर हे झालं, जर काही तुमच्याकडनं अलिकोड्स कमी गेले किंवा एंट्री मध्ये रॉंग झालं, मॅन्युअल एरर झालं, ट्रान्स्क्रिप्शनल एरर झाला, जो काही एरर झाला असेल तो तो तुम्हाला व्हायरल लोड लॅबला कळवायचा आहे आणि विदिन 48 आवर्स कळवायचा आहे. आणि जे तुमच्याकडे ART सेंटरमध्ये जे व्हायरल लोड रजिस्टर आहे त्याच्यात लास्ट कॉलम रिमार्क्स कॉलम असतो. सो त्या रिमार्क्स कॉलम मध्ये तुम्ही त्या सॅम्पलच्या अगेन्स्ट एक नोट करायची की ह्या सॅम्पलच्या रिलेटेड डिस्क्रिपन्सी आली होती आणि त्याचे डिटेल्स एका सेपरेट फाईल किंवा रजिस्टर मध्ये मेंटेन करायचे की काय डिस्क्रिपन्सी आली होती, तुम्ही त्याचं कसं रूट कॉज अनालिसिस केलं, काय करेक्टिव्ह ऍक्शन केलं आणि पुढे न होण्यासाठी जर काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे. सो हे एक सेपरेट तुम्हाला मेंटेन करायचंय, जेणेकरून जर तुम्हाला असं काही म्हणजे परत पेशंटला बोलण्याची गरज असेल, अशी काही डिस्क्रिपन्सी असेल की सॅम्पल ते ऍक्सेप्ट झालं नाहीये, तुम्हाला परत पेशंटला बोलवायचे किंवा अजून कुठलं ट्रान्स्क्रिप्शन एरर आहे, मॅन्युअल एरर आहे, तर ते तुम्ही त्याच्यात मेन्शन करून काय त्याच्यावर करेक्टिव्ह ऍक्शन घेतली आणि व्हायरल लोडला कळवलं हे त्याच्यात सगळं मेन्शन झालं पाहिजे. सो दिस इज अबाउट द डिस्क्रिपन्सी मॅनेजमेंट. Okay, now biosafety and biomedical waste management. So this is again very important, not only for you, but for the other healthcare personnel working in your facility, patients, visitors, आणि for our environment as well. So तुम्हाला सगळे proper safety precautions वापरूनच एकतर सॅम्पल कलेक्शन प्रोसेसिंग करायचं आहे. डेझिग्नेटेड वर्कप्लेस असायला पाहिजे कलेक्शन साठी. तिकडे प्रॉपर म्हणजे पेशंटला बसण्यासाठी पण प्रॉपर जागा पाहिजे, कोणाचा धक्का लागेल, काही करेल असं तुम्हाला जागा नाही. डेझिग्नेटेड वर्कप्लेस फॉर कलेक्शन आणि इव्हन प्रोसेसिंग म्हणजे तुमचं सेंट्रिफ्युगेशन, अलिकोटिंग ह्याच्यासाठी पण एक सेपरेट वर्क बेंच पाहिजे, जेणेकरून तुम्ही सेफली ते सगळं करू शकता.
जो पर्सन हे सगळं हँडल करतोय ही शुड बी ॲडिक्वेटली ट्रेन्ड. सो तुमचे रेग्युलर ट्रेनिंग होतच असतात. नवीन कोणी टेक्निशियन जॉइन झाला तर त्याचं पण ट्रेनिंग झालं पाहिजे, की कुठल्या पद्धतीने बायोसेफ्टी मेजर्स वापरायचे आहेत. त्याच्यानंतर सेफ्टी इक्विपमेंट्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट तर तुम्हाला वापरायचंच आहे. ऑल्सो तुमच्या इथे हँडी फर्स्ट एड बॉक्स असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पण कधी गरज पडू शकते किंवा पेशंट किंवा अजून कुठल्या हेल्थ केअर पर्सनलला. सो एक रेडी फर्स्ट एड बॉक्स असायला पाहिजे इमिजिएट फर्स्ट एड देण्यासाठी. आणि सेकंडली स्पिल मॅनेजमेंट. स्पिल मॅनेजमेंट हे सगळं आजपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. बेसिकली बायोलॉजिकल स्पिल तर ती किट तुमच्याकडे स्पिल किट असणं गरजेचं आहे. इन केस कधी ब्लड स्पिलेज झालं तर ते मॅनेज करण्यासाठी. आणि इन केस ऑफ एनी फायर तुम्हाला कुठलं रूट्स वापरायचे आहेत इमर्जन्सी इव्हॅक्युएशनसाठी. सो ही बेसिक माहिती सगळ्या ART टेक्निशियन्सला माहिती असायला पाहिजे. आणि सेकंडली हँड वॉशिंग जो मगाशीच आपण बघितलाय. इट इज वन ऑफ द युनिव्हर्सल स्टँडर्ड प्रिकॉशन्स की हँड वॉशिंग तुम्हाला बिफोर इनिशिएटिंग दी ऍक्टिव्हिटी आणि इवन आफ्टर कम्प्लिटिंग दी ऍक्टिव्हिटी. बिकॉज ग्लव्स इज नॉट अ सबस्टिट्यूट. मी ग्लव्स घातलेत म्हणून मी हँड वॉश करणार नाही अशातला भाग नाहीये. ग्लव्स असेल तरी तुम्हाला कंपल्सरी हँड वॉशिंग करायचं आहे. आणि बिफोर स्टार्टिंग आणि आफ्टर कम्प्लिटिंग तुमचे वर्क बेंचेस इक्विपमेंट सगळे डेली डिकंटॅमिनेट झाले पाहिजे. आणि स्पिल मॅनेजमेंट हे तुम्ही आजपर्यंत तुम्हाला पण माहिती आहे. जर ब्लड स्पिलेज झालं तर काय प्रोसिजर्स करायचे, सो दॅट यू विल फॉलो. नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे की आपण BMW रूल्स 2016 प्रमाणे वापरतोय विथ सबसिक्वेंट अमेंडमेंट्स. सो ब्लॅक बॅग तर आपण ऑफकोर्स नॉन इन्फेक्शियस वेस्ट साठी ब्लॅक बॅग वापरतो, पण त्याच्या व्यतिरिक्त जे आपलं बायोमेडिकल वेस्ट आहे त्याच्यात आपण येलो, रेड आणि व्हाईट हे पंक्चरप्रूफ कंटेनर्स असतात. सो आता येलो बॅग कशासाठी वापरतो की तुमच्या ART सेंटरमध्ये जो कुठला नॉन शार्प नॉन प्लास्टिक इन्फेक्शियस सॉलिड वेस्ट जो असतो की जो नॉन शार्प आहे आणि नॉन प्लास्टिक इन्फेक्शियस वेस्ट आहे तो सगळा येलो बॅग मध्ये जातो. विच इज युअर कॉटन स्वॅब. कॉटन स्वॅब जे सॉइल्ड कॉटन आहे जे तुम्ही पेशंटसाठी वापरता. सो ब्लड सॉइल्ड कॉटन आहे ते तुम्ही येलो बॅग मध्ये टाकाल. रेड बॅग मध्ये काय जाणार आहे तुमचं इन्फेक्शियस कंटॅमिनेटेड रिसायकलेबल प्लास्टिक वेस्ट. सो तुमचे युज्ड ग्लव्स आहेत, तुमचे युज्ड डिस्पोजेबल टिप्स आहेत, पॅशर पिपेट्स किंवा तुमच्या EDTA ट्यूब्स विथ लेफ्ट ओव्हर ब्लड, हे सगळे जे ब्लड कंटॅमिनेटेड प्लास्टिक वेस्ट आहे ते सगळं तुमचं रेड बॅग मध्ये जाणार आहे. आणि जे तुमचे शार्प्स आहेत एस्पेशली युअर नीडल्स विच यू आर युझिंग फॉर ब्लड कलेक्शन हे सगळं तुमचं व्हाईट पंक्चर प्रूफ, लीक प्रूफ, टॅम्पर प्रूफ कंटेनर्स मध्ये. सो बेसिकली ह्या 3 गोष्टी बेसिक मिनिमम आहे जे तुम्हाला पॉइंट ऑफ सेग्रिगेशन तुमच्या हातात आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू आर सेग्रिगेटिंग द वेस्ट ॲट द पॉइंट ऑफ सेग्रिगेशन, तरच पुढे सगळं फॉलो होणार आहेत BMW रूल्स. सो तुम्ही हे प्रॉपरली त्या बॅग मध्ये हा कचरा टाकणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे पोस्टर्स तुमच्या ART सेंटर मध्ये लागले पाहिजेत. ऑलमोस्ट आय थिंक सगळ्या ART सेंटर्स मध्ये असतीलच, पण तुमच्या इन्स्टिट्यूशन्स कडनं किंवा टॅक्स कडनं जिकडनं मिळाले असतील ते प्लीज तुम्ही सगळे डिस्प्ले करा आणि अकॉर्डिंगली हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. नेक्स्ट स्लाइड. ओके. सो दिस इज जस्ट अ डिस्कशन स्लाइड किंवा की पॉइंट्स आपण आता पूर्ण सेशन मध्ये जे ऐकलं आहे. सो आय विल बी हॅपी जर तुम्ही ह्याचे उत्तर दिले तर की हाऊ कॅन वी अवॉइड स्टॉक आउट्स. म्हणजे जर तुम्ही आता तुमच्या ART सेंटरमध्ये सॅम्पल कलेक्शन करताय, पॅकेजिंग करताय, तर ह्यासाठी लागणारे जे सगळे कन्झ्युमेबल्स आहेत त्याचं स्टॉक आउट कसं तुम्ही अवॉइड कराल. कोणी एक हँड रेज करून सांगू शकता किंवा अनम्यूट करून बोलू शकता. एनीबडी? ओके. सो मीच आन्सर देते आय थिंक. सो स्टॉक आउट पोझिशन म्हणजे तुम्हाला माहितीये की कुठल्याही गोष्टीचं. हा मयुरी तू आन्सर करताय. स्टॉक बुक. या स्टॉक बुक. व्हेरी गुड. सो स्टॉक बुक म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. सो तुम्ही कुठल्याही गोष्टीचं जेव्हा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करता तेव्हा यू अवॉइड एनी स्टॉक आउट पोझिशन फॉर दॅट मॅटर फॉर एनी कन्झ्युमेबल्स, एनी किट्स. कशासाठी. सो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मध्ये काय येतं की तुम्ही आधीच फोरकास्ट करता की तुमच्याकडे किती कलेक्शन होणार आहे. किती कलेक्शन होणार आहे त्याच्याने तुम्हाला काय करता येईल फोरकास्ट की तुम्हाला किती ट्यूब्स लागणार आहेत, त्याचं बाकीचं साहित्य किती लागणार आहे. सो आधीच तुम्ही ते इंडेंट करून ठेवता विथ बफर.
आणि जसं तुमचं यूज होतं त्याचं तुम्ही स्टॉक रजिस्टर मध्ये मेंटेन करणार की एवढे मला मिळाले रिसिव्ह, त्याच्यातलं डेली तुम्ही लिहिणार की एवढे यूज झाले, सो तुमच्याकडे बॅलन्स किती आहे. सो जेव्हाही तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कराल तेव्हा तुम्हाला डेलीचा बॅलन्स पण कळेल आणि पुढे परत कधी मागवायचे आहे इन्व्हेंटरी हे पण तुम्हाला फोरकास्ट करता येईल. अशाने काय होणार आहे की तुमच्याकडे कधी स्टॉक आउट पोझिशन येणार नाहीये. सो हे इम्पॉर्टंट काय आहे की त्याच्यामुळे आपल्याकडे येणारा पेशंट कधीच परत पाठवायचा नाही जस्ट बिकॉज आय डोंट हॅव ट्यूब्स किंवा आय डोंट हॅव अदर कन्झ्युमेबल्स. सो मी आज ग्लव्स नाहीयेत, पावडर फ्री ग्लव्स नाहीयेत म्हणून मी कलेक्शन करू शकणार नाही. सो स्टॉक आउट पोझिशन अवॉइड करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट विथ बफर स्टॉक इम्पॉर्टंट आहे. ओके, हाऊ विल यू शेड्यूल सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन? एनीबडी? सो सॅम्पल ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते तुमच्या डॅक्स आणि सॅक्सनी तुम्हाला जो लिंकेज प्लॅन दिला असेल, तुम्हाला कुठल्या दिवशी व्हायरल लोड लॅबला सॅम्पल ट्रान्सपोर्ट करायचं आहे, तुमच्या ट्रान्सपोर्टेशन एजन्सी बरोबर तो जो डेज अलोकेट होतील त्या हिशोबानेच तुम्हाला सॅम्पल ट्रान्सपोर्ट करायचं आहे. सो ट्यूजडे आहे, फ्रायडे आहे, कुठे सॅम्पल लोड कमी असेल तर त्यांना आठवड्यातनं एकच दिवस दिला असेल, कुठे 2 दिवस दिले असतील, तर ते तुमचं डॅक्स आणि सॅक्स इन कन्सल्टेशन विथ द व्हायरल लोड अँड एजन्सी विल लेट यू नो. सो अकॉर्डिंगली तुम्हाला सॅम्पल ट्रान्सपोर्टेशनचा प्लॅन प्रमाणे तुमचं सॅम्पल ट्रान्सपोर्ट शेड्यूल करायचं आहे. थर्ड क्वेश्चन, हाऊ विल यू एन्श्योर ॲडिक्वेट प्लाझ्मा सॅम्पल इज अलिकोटेड? हे कोणी सांगू शकतं का? एनीबडी? ओके, सो आधीच्या स्लाइड्स मध्ये जसं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की हॅलो मॅडम. हा बोला. हाँ 3 ml for CD4 and 3 ml for viral load sample adequately should be get collected बरोबर. and then we can get adequate plasma aliquot. बरोबर. सो फर्स्ट ऑफ ऑल कलेक्शन करताना तुम्ही ॲडिक्वेट व्हॉल्यूम कलेक्ट केले का हे एन्श्योर करायचंय. सेकंडली सेंट्रिफ्युगेशन, तुम्ही प्रॉपर स्पीड आणि प्रॉपर टेम्परेचरला ॲज पर SOP सेंट्रिफ्यूज केलं तरच तुम्हाला क्लिअर प्लाझ्मा मिळेल ऑफ ॲडिक्वेट व्हॉल्यूम, जे तुम्ही स्टराईल पॅशर पिपेट किंवा बॅरियर टिप्स यूज करून सेपरेट कराल, तरच तुम्ही एन्श्योर करू शकाल ॲडिक्वेट प्लाझ्मा तुम्हाला मिळतोय. नेक्स्ट इज हाऊ विल यू मॅनेज IIMS एंट्रीज? IIMS म्हणजे तुमचा सोच प्लॅटफॉर्म. सो कधी तुम्ही एंट्रीज करणार आहात, कसं मॅनेज करणार आहात? एनीबडी? तुम्ही नेहमी रोज करतातच आहात हे. एनीबडी काय अनम्यूट अँड टेल? हॅलो मॅम. हा बोला. आपल्याला जी लॅब हे केलेली अलॉटेड केलेली आहे तिथे पोहोचण्याच्या आतमध्ये सायमल्टेनियसली आपण एंट्री केल्यास तर प्रॉब्लेम होणार नाहीत. व्हेरी गुड. चॅट बॉक्स. येस. सो तुम्हाला तेवढंच राईट. सो तुम्हाला एन्श्योर करायचं एक तर तुमची लिंक व्हायरल लोड लॅबलाच तुम्ही सोच मध्ये एक तर लिंक करता आहे आणि बिफोर ट्रान्सपोर्टेशन. हा बोला. सो बिफोर ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला एन्श्योर करायचे तुम्ही IMS एंट्रीज कंप्लीट करता आहे. जर तेव्हा नाही पॉसिबल झालं तर ऍटलीस्ट सॅम्पल व्हायरल लोड लॅबला पोहोचायच्या आत तुम्ही सोच एंट्रीज मॅनेज करायचे आहेत. आणि लास्ट क्वेश्चन आहे की तुम्ही सॅम्पल रिजेक्शन कसं ऍड्रेस कराल? We maintain a sample acceptance and rejection register. व्हेरी गुड. आणि इन केस काही रिजेक्शन आले, काही डिस्क्रिपन्सी आली तिकडनं, तर काय तुम्हाला करायचंय? रिमार्क कॉलम मध्ये एंट्री विदिन 48 आवर्स मध्ये सॉल्व्ह करायचे आहे. व्हेरी गुड. सो तुम्हाला जर रिजेक्शन आलं, बाकीचे कुठली डिस्क्रिपन्सी आली, तर तुम्हाला व्हायरल लोड लॅब कडनं कळवण्यात येईल थ्रू फोन अँड ईमेल. तुम्ही तुमच्या त्या रिस्पेक्टिव्ह व्हायरल लोड रजिस्टर मध्ये मेन्शन करा सेपरेटली त्याचं डिस्क्रिपन्सी डिटेल्स लिहून 48 आवर्स मध्ये त्यांना आन्सर करा आणि तुमच्याकडे त्याचं रेकॉर्ड मेंटेन झालं पाहिजे फाईल किंवा रजिस्टर मध्ये. ओके. सो आय थिंक वी हॅव कवर्ड ऑल द की पॉइंट्स. थँक्यू. सो थँक्यू सो मच. आणि एक